नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 2 जूनच्या भागामध्ये जेव्हा सचिन दीक्षितचे वकील सांगत असतात की मिलॉर्ड, माझ्या क्लायंटनी जे काही पुरावे सादर केले आहेत कोर्टामध्ये ते अगदी खरेखुरे आहेत आणि मिलॉर्ड, चैतन्य गडकरी आणि अस्मिता दीक्षित यांचे अनैतिक संबंध आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून अस्मिताने म्हणजे तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून बरं का, तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून अस्मिताने कोर्टामध्ये केस डिवोर्ससाठी फाईल केली आणि मोठी पोटगीही मागितली असे सचिनचे वकील जज साहेबांना सांगत असतात. हे ऐकल्यावर जज साहेब म्हणतात की हे बघा, दोघं बाजूचे मी साक्षी पुरावे सर्व ऐकल्यानंतर मी तुम्हाला पुढची तारीख देतो आणि त्याच्यानंतर बघू आपण काय करायचं ते, असं म्हणून जज साहेब निघून जाता. आणि हे झाल्यानंतर अस्मिता उतरते खाली आणि म्हणते, का रे, तुला काही लाज नाही वाटत? कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, असं म्हणून ती सचिनला नको ते बोलायला सुरुवात करते. आणि सचिन म्हणतो, का गं, मी काही चुकीचं बोललो का? सांग ना, चुकीचं बोललो का? अगं तू चुकीचं बोलला हे विषय नाही, तू त्याचा अर्थ वेगळा दाखवला. ते कॅसेटमध्ये काय होतं, व्हिडिओ कशाचा होता, तू हे न करता तू वेगळ्या पद्धतीने. सचिन म्हणतो, जे खरं होतं ना अस्मी, मी तेच दाखवलं आहे. तुला त्याचा गैर वाटत असेल, त्यात मी काही एक करू शकत नाही, असं सचिन तिला सांगत असतो. ती म्हणते, तुझ्यासारखा नालायक माणूस कोणीच नसेल ह्या जगामध्ये, तुला लाज वाटायला हवी होती, असं ते अस्मिता खूप संतापाने त्याला काही माही बोलत असते, पण त्याचा एकही परिणाम सचिनवर होत नसतो. ती म्हणते, ठीक आहे, तुला जे करायचं ते तू कर, पण मी तुला दाखवल मी काय आहे ते, असं म्हणून सचिन लगेच अर्जुनकडे वळतो आणि म्हणतो, का रे अर्जुन, मला असं वाटलं की तू माझी उलट चौकशी करण्यासाठी येशील माझ्याकडं. अरे पण तू काय बोलणार, तुझ्याजवळ काही विचारायला नव्हतंच ना माझ्याकडं. अरे बघ तू आता मी काय काय करणार आहे अर्जुन, असं सचिन त्याला बोलत असतो. का रे, बोल ना आता, का तुझी बोलती बंद झाली, असं तो पुन्हा पुन्हा अर्जुनला म्हणत असतो सचिन. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला असं वाटत असेल की तू पहिल्या हेअरिंगमध्ये जिंकला असेल, पण तुला तसं जाणवू नको देऊ, असं तो सचिनला सांगतो. सचिन म्हणतो, का रे, तुला नाही वाटत मी जिंकलो असं? अरे हो, मग जज साहेब काय सांगत होते, तू काय ऐकलं, तुला कळलं का ते जे काय म्हटले ते? हे बघ, तुला जे हवं असेल तू ते कर, पण अर्जुन बघ, शेवटी मी जिंकणार, असं सचिन म्हणत असतो. आणि तो सांगतो, हे बघा, तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करू शकता, पण मला जे योग्य वाटेल ते मी करणार, असं अस्मीला आणि अर्जुनला सचिन सांगतो. आणि म्हणतो, मला असं वाटतं की जज साहेबांना सुद्धा तेच वाटलं असेल जे मला वाटतंय, पण तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे, असं सचिन अर्जुनला सांगतो. पण यावर एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, की आत्ता अर्जुन काय प्लॅनिंग करतो आणि सचिनवर तो कसं काय सूड उगवतो हे आपल्याला पुढं तर दिसणारच आहे. पण बघा, हे बघितल्यावरती सचिनला केवढा अभिमान वाटतोय स्वतःबद्दल, की अरे, तो लगेच मनात म्हणतो की तुम्ही बघा मी अजून काय काय करू शकतो, असं म्हणून तो अर्जुनकडं बघत असतो आणि तिथून निघतो. पण अर्जुन म्हणतो की तू आता ह्या रिंगमध्ये जिंकला आहे, पण तुला बघ मी काय करतो ते. आणि इकडे बघा मंडळी, प्रिया किती टेन्शनमध्ये बसले. अगं बाई, कसलं ग टेन्शन तुला एवढं ग? पण प्रिया अशी विचारात बसलेली असल्यावर असं वाटतं की ती काहीतरी विचार नसतं करून कुठल्या तरी गोष्टीचं प्लॅनिंग करत असते. आणि ती म्हणत असते की अरे, मी माझ्या घरच्यांना सांगण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे. मी आत्महत्येचा प्रयत्न केला तर चालेल का बरं का, पण मग ते खराखुरा न करता खोटा खोटा करायचा, असं ती म्हणत असते. आणि तिच्या शेजारी जी दुसरी बाई असते तिच्यासोबत जेलमध्ये, ती म्हणते, बाई काय लावलंय ग तू मगापासून कटकट, तुझ्या मनात काय चाललंय ते मला सांग, कारण मी बघते समोरच्या जेलमधली ती एक व्यक्ती जेव्हा ती दवाखान्यात गेली तेव्हा तुझी काहीतरी कुजबूज चालू आहे, असं ती प्रियाला म्हणत असते. आणि मग प्रिया म्हणते, मला आत्महत्या करायची आहे, पण मग ते कसं, कारण मी तसं तर केलं, पण माझ्या घरच्यांना कळवण्यासाठी मला करायचं आहे ग बाई, पण माझा विषय वेगळा आहे, कारण मला काही होता कामा नये आणि माझ्या बाळाला काही होता कामा नये, असं ती त्या बाईला सांगत असते. ती बाई म्हणते, हो का, एवढंच ना, तू टेन्शन सोड, मी आहे ना. तिला वाटतं खरंच तू काही करू शकते का माझ्यासाठी. लगेच ती म्हणते, हो हो, मी करते ना तुझ्यासाठी. अगं पण मग काय करणार, मला मरायचं नाही ग बाई, मला जिवंतच राहायचं आहे, पण माझ्या फक्त घरच्यांना सांग.
फक्त घरच्यांना कळवण्यासाठी मला असं करायचं आहे आत्महत्येचं नाटक, असं प्रिया त्या बाईला सांगत असते. तुझ्याकडं काही प्लॅनिंग आहे का हे सांग मला अगोदर, तसं असेल तर मग आपण दोघी पुढचा विषय करू, असं प्रिया त्या बाईला सांगत असते. ती बाई म्हणते, हो हो माझ्याकडं आहे ग प्लॅनिंग, तू बघ मी तुला काय सांगते, तू व्यवस्थित ऐक आणि आपण त्याच्यावरती पुढचा विषय करू. पण लक्षात ठेव, माझ्या जीवाला आणि माझ्या बाळाला कुठलाही धोका होता कामा नये, असं चार चारदा प्रिया त्या बाईला बजावत असते. ती म्हणते, अगं माझी सोनवली, अगं माझी छकुली, मी तुला सांगते ना, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे नाही तर बसलेली. अगं पण मग आपल्याजवळ तर चाकू वगैरे काहीच नाही आहे. पण त्यावर ती बाई तिच्या कानाजवळ जाऊन सांगते की हे बघ असं तसं प्लॅनिंग काय असते ती सांगत असते तिला कानामध्ये. पण ते तर काही आपल्याला कळणार नाही मंडळी, ते आता बघितल्यावरच समजेल की तिने काय सांगितलं आणि प्रियाने काय ऐकलं ते. यावर ती म्हणते, हे बघ मी सांगते ना आणि माझ्यावर विश्वास ठेव, तुला मी बरोबर दवाखान्यात पाठवल, तू टेन्शन घेऊ नको, असं म्हणून ती तिथून उठते आणि बघते बाहेर कोणी आहे का, दिसतंय का, असं म्हणून ती बघत बघत पुन्हा प्रियाकडे जाते आणि प्रियाला सांगते, तू बस ग बाई, मी तुझ्यासाठीच प्रयत्न करते ना, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, असं म्हणून ती प्रियाला खाली बसवते. आणि बघा प्रेक्षक मंडळी, बाजूला काय आहे, माठ आहे आणि मग ती बाई काय करते, त्या माठाला उचलते आणि फोडते आणि मग त्याच्यावरनं समजून जायचं आपण की आता काय प्लॅनिंग करणार आहे पुढची. मग ती बाई काय करते, त्या माठाची एक खिल्पी काढते आणि ती प्रियाला दाखवते आणि मग प्रियाला समजतं की याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे. हे बघा दिसली का तुम्हाला ती खिल्पी, म्हणजे समजलं प्रियाला की आपल्याला याच्याने आपलं हात वगैरे काय जे असेल ते काटायचं आहे वगैरे. म्हणून ती लगेच हात काढते आणि झोपते आणि लगेच ती बाई ओरडते मोठमोठे, कोणी आहे का, हवालदारीन साहेब मॅडम वगैरे, असं ती ओरडत असते. इन्स्पेक्टर साहेब या हो कोणीतरी, हे बघा हिला काय झालं, हिने काय केलं, असं ती बाई बोलत असते. आणि तितक्यात लगेच येते एक हवालदार मॅडम आणि म्हणते, का गं काय झालं गं, का ओरडतेस गं, अहो हिला बघा काय झालं, तिने आत्महत्या केली की काय, बघा तिचं किती रक्त निघतंय, असं ती बाई त्या मॅडमला सांगत असते. ती मॅडम म्हणते, अरे बापरे, हिला तर दवाखान्यात न्यावं लागणार आहे, हिच्या घरच्यांना सांगावं लागणार आहे. म्हणजे प्रियाला समजते की अरे आपली प्लॅनिंग सक्सेसफुल झाली, असं म्हणून ती बाई मनातल्या मनात हसत असते. आणि प्रिया तर झोपल्या झोपल्या हसतच असते म्हणा, तशी ती जागीच असते, ती शुद्धीवरच असते मंडळी, तिला काहीच झालेलं नसतं. इकडे सुभेदार कुटुंब सर्व एकत्र बसलेले असते आणि ते विचार करत असतं की आता पुढच्या तारखेला गेल्यावरती आपल्याला काय करायचं आहे. पण तो अर्जुन नेहमी म्हणत असतो की अरे मला वाटत नव्हतं की सचिन एवढ्या खालच्या थराला जाईल, वाटलं होतं की तो करू शकतो काहीतरी, पण इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. पण तितक्यात कल्पनाताई म्हणतात, छे छे, तो जे काही घाणेरड्या असले वाईट शब्द, पण सचिन एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं ग मला, असं कल्पनाताई बोलत असताना कुठलीच आई आपल्या मुलीविषयी असे वाईट शब्द ऐकून घेणार नाही ग बाई, आणि ऐकावंसंही वाटणार नाही, असे कल्पनाताई म्हणत असतात. आणि अर्जुन म्हणतो की मी खरंच सचिनकडं दुर्लक्ष केलं, त्याने एवढी प्लॅनिंग केलेली होती हे मला समजलंच नाही. पण त्यात सायली आणि अस्मिता म्हणते की हे बघा त्याची किती प्लॅनिंग असली ना तरीसुद्धा आपण त्याला सोडायचं नाही, त्याला एवढं वाटत असेल की त्याला पोडगी द्यावा लागणार नाही, म्हणून त्या पोडगी न देण्यासाठी तो असले काहीतरी घाणेरडे आरोप करत आहे अस्मितेवरती, अशी सायली म्हणत असते. त्यात अर्जुन म्हणतो की हो तसं जरी असलं तरी मी अस्मिता आणि सायली, हे बघा मी त्याला अद्दल घडवणार हे नक्की आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एक आहे त्याने जेवढे पुरावे सादर केले ना, आपणही त्याच्यापेक्षा जास्त जे पुरावे सादर करू. कल्पनाताई हे शांतपणे ऐकत असतात. पण त्यात अर्जुन म्हणतो की खरंच माझंच चुकलं, मीच दुर्लक्ष केलं सचिनकडं, म्हणजे त्याला एवढे हात फैलावता आले नसते, असं तो बोलत असतो. तितक्यात लगेच कल्पनाताईंचा फोन वाजतो आणि ते बघता कोणाचा फोन आहे, पण मग त्या लगेच नवीन नंबर असल्यामुळे त्या उचलत नाही आणि त्या फोन बाजूला ठेवतात. तितक्यात पुन्हा अर्जुन म्हणतो की अगं पुन्हा रिंग वाजते ना. मग अर्जुन म्हणतो, अगं कोणाचा फोन आहे ग, तू का नाही उचलते, अरे नवीन आहे ना, नवीन नंबर दिसतोय म्हणून मी नाही उचलते, पण ठीक आहे कोणाचा आहे बघू तर खरी, असं म्हणून कल्पनाताई फोन उचलता आणि उचलून त्या बघू तरी कोणाचा फोन आहे असं म्हणून त्या फोन घेता आणि पुढं येता बोलण्यासाठी.
तितक्या त्या बघत असता फोन बोलता बोलता पुढे येता आणि म्हणता की अरे हा तर कसा नवीन नंबर आहे, पण कोणास ठाऊक कोण. म्हणून त्या फोन घेता आणि बोलायला सुरुवात करतात की म्हणता पण तिकडनं कोण काय बोलत असतं हेही समजत नाही. पण तेवढ्यात कल्पनाताई एकदम काय असं म्हणता आणि त्यांना जोराचा धक्काच बसतो की जणू काही मोठा घातच झालेला आहे. तेवढ्यात अश्विन म्हणतो मम्मा काय झालं ग असं विचारते. सायली म्हणते तसंच आई काय झालं हो काय झालं असं सर्वजण विचारायला सुरुवात करतात. पण त्या इतक्या जोरात रडायला सुरुवात करता आणि इतकं म्हणजे त्यांना कळतही नाही की कसं काय मी ह्याच्यामधनं सावरू असं म्हणून त्या आई ग असं म्हणता. आणि लगेच तितक्यात अश्विन त्यांना धरतो आणि म्हणतो मम्मा तू इकडे येतं काय झालं मला व्यवस्थित सांग. अर्जुनही बोलत असतो मम्मा अगं काय झालं. अर्जुनच्या डोक्यात विचार येतात प्रियाच्या प्रेग्नन्सीविषयी तर कोणाचा कॉल नव्हता ना असं अर्जुनच्या डोक्यात विचार येत असता आणि तोही थोडासा टेन्शनमध्येच येतो. पण तेवढ्यात कल्पना ते रडायला लागतात आणि अर्जुन म्हणतो मम्मा अगं सांग तरी काय झालं. सायली म्हणते आई अहो बोला ना काय झालं का रडतायत काय झालं. अश्विन बोलतो अगं मम्मा सांग ना गं का टेन्शन करते का रडते तू काय कारण कोणाचा कॉल होता तू हे तर सांग. पण कल्पनाताई इतक्या रडत असता की त्यांनाही समजत नाही की कोणाला काय सांगून कुठून सुरुवात करू. तितक्यात अश्विन म्हणतो मम्मा तू येत इकडं थोडं बस आणि सांग बरं काय झालं का रडतेस कोणाचा कॉल होता तू हे तर सांग. जर हे घे पाणी तर घे तू अगोदर असं म्हणतो. पण तरीसुद्धा कल्पनाताई पाणी पिण्याच्या मनस्थितीत नसतात. सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात. आणि मग तेव्हा कल्पनाताई सांगतात की अरे माझी ती मैत्रीण होती ना तिचा मुलगा ना ॲक्सिडेंटमध्ये वारला रे असं म्हणतात आणि खूप जोरजोरात रडायला लागतात. तितक्यात अर्जुन म्हणतो मम्मा अगं तू थांब ना तू नको ना टेन्शन घेऊ एवढं तू इतकं काय टेन्शन घेते. अगं मम्मा तू ऐक ना असं असं म्हणून तोही खूप टेन्शनमध्येच येतं व सर्वजण घरातले. पण करणार काय सांगणार तरी काय होते असं म्हणून तितक्यात लगेच प्रमिला आत्या म्हणता अरे देवा देव पण असं इतका काय निष्ठुर होतो ग आता ग असं म्हणून त्यांनाही खूप वाईट वाटतं. पण करणार काय मंडळी शेवटी देवाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. पण खरंच आहे हे असं अशा घटना कोणाच्याच आयुष्यात घडायला नको. तितक्यात सचिन म्हणतो मम्मा अगं तुला जायचं आहे का सांग तू हे बघ तू अगोदर शांत होतं बघ व्यवस्थित शांत हो आणि मला व्यवस्थित सांग. अश्विन म्हणतो मम्मा मी येऊ का तुझ्यासोबत. कल्पनाताई म्हणता नको तू तुझ्या बाबांना फोन कर तुझ्या बाबांना घेऊन मी जाते असं कल्पनाताई अश्विनला म्हणतात. ठीक आहे ओके मी बाबांना फोन करतो चल आपण अगोदर दोघं पुढं जाऊ असं अश्विन कल्पनाताईंना म्हणत असतो. त्यात कल्पनाताई उठता स्वतःला कशा तरी सावरता बिचाऱ्या आणि निघता त्यांच्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी. तितक्यात अश्विन म्हणतो मम्मा हळू ग तू नको ग इतकी काळजी करू नको ग इतकं टेन्शन घेऊ असं अश्विन म्हणत असतो. आणि कल्पनाताईंना घेऊन अश्विन बाहेर जातो. तितक्यात सायली म्हणत असते अस्मितेला अस्मिता अगं तू बरी आहेस ना तू काही टेन्शनमध्ये तर नाही ना असं सायली म्हणत असते. अस्मिता म्हणते नाही ग बाई मी एकदम ठणठणीत हे बिलकुल टेन्शन नाही घेते. आणि मी तुला एक सांगते तूही काही टेन्शन घेऊ नको इतकी काळजी करू नको. मला काय झालं ग अगं मला माहिती तो माणूस कसा होता त्याच्यामुळे मी त्याचं काही एक टेन्शन घेणार नाही सायली. आणि मी तुलाही सांगते तूही त्याचं कुठलंही टेन्शन घेऊ नको असं अस्मिता सायलीला सांगत असते. तितका प्रतिमा आत्या म्हणतात अगं सायली तू बरी आहेस ना थकली का ग असं त्या काळजीपोटी सायलीला विचारत असतात. तोपर्यंत ती थोडीशी डोळ्यांनीच सांगते हो थकले असं म्हणते. आणि बघा लगेच ती म्हणते की चला मी आराम करायला जाते असं सांगते. आणि इकडं सचिन साक्षीला फोन लावतो आणि म्हणतो अगं साक्षी खरंच तू इथं हवी होती ग तुला समजलं असतं मी अर्जुनची कशी बोलती बंद केली तू खरंच मला हवी होती तर असं तो कौतुक आणि घडी घडी साक्षीला सांगत असतो. आणि साक्षी म्हणते खरंच रे मी पण खूप मिस केलं पण मी पुढच्या वेळेस नक्की येईल असं ती सांगत असते त्याला. आणि तो म्हणत असतो हे बघ साक्षी तू लवकर ये बरं का मी तुझी वाट बघतोय आणि हे बघ तू येशील तोपर्यंत माझा डिवॉर्स झालेला असेल हे नक्की आणि मग आपण दोघं लग्न करणार आहोत ओके बाय असं मिस यू असं म्हणतो. आणि तो फोन ठेवतो. आणि त्याच्या लगेच लक्षात येतं की आपल्याला वकिलाला फोन लावायचा आहे. म्हणून तो लगेच वकिलांना फोन लावायला घेतो आणि वकिलांना सांगतो की मला तुम्हाला भेटायचं आहे काही पर्सनल बोलायचं आहे असं म्हणून मी तुमच्या ऑफिसला येतो असं तो सांगतो. आणि वकिलांकडे जायला निघतो आणि त्याच्या मनात वेगळेच विचार चालू असतात की पुढं काय करायचं. आणि इकडं बघा सायली आणि प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की सायली अगं जेवण करून घे. सायली म्हणते नको आत्या
मला जात नाही. पण सायली काही ऐकायच्या मनस्थितीत नसते आणि प्रतिमा आत्या तिला म्हणता, अगं अशा दिवसांमध्ये जेवण करायचं असतं आणि हे बघ तुझ्या पोटात बाळ आहे, तुला काळजी करणं हे तुझं पहिलं काम आहे असं ते म्हणत असता. हो प्रतिमा आत्या, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण काय करणार, घरात इतकं टेन्शन असल्यानंतर ना मला खरंच जेवण जात नाही असं सायली प्रतिमा आत्यांना घडी घडी सांगत असते. पण प्रतिमा आत्या म्हणता, अगं तुझं कितीही बरोबर असलं ना पण तुला जेवण 2 घास तर खावाच लागणार. पण सायली म्हणते, मी आई आल्यानंतर जेवल प्रतिमा आत्या, बसू द्या मला थोडंसं, मला खरंच नाही जाणार. पण सायली नाही म्हणत असताना सुद्धा प्रतिमा आत्या तिला आग्रह सांगतात की हे बघ बाई, तू नंतर जेवणार असेल तर जेव, पण माझ्या हातून तू 2 घास खा असं ते तिला समजावत असता. आणि तू प्रत्येक वेळेस दुसऱ्याची काळजी करशील असं कसं काय चालेल सायली. तितक्यात सायलीची जीभ चावल्या जाते आणि प्रतिमा आत्या म्हणता, अगं तन्वी, तुला किती वेळेस सांगितलंय जेवताना बोलायचं नाही. त्या अशा बोलल्यानंतर सायली पण आणि प्रतिमा आत्या पण एकदम आश्चर्याने दोघींकडे बघत असतात. आणि सायली म्हणते, प्रतिमा आत्या काय म्हणाल्या तुम्ही? तन्वी, अगं हो गं, तन्वीला पण असेच बोलताना जेवताना बोलायची सवय होती आणि ते नेहमी जीभ चावल्या जायची असं प्रतिमा आत्या सांगत असतात. आणि हसतच म्हणता, अगं तेव्हा ती 5 वर्षाची होती गं, आता तू बघ बरं का तू किती मोठी आहे असं प्रतिमा आत्या सायलीला सांगता. आणि पुन्हा भरवायला घेता आणि म्हणता, हे बघ तू आता हे 2 घास खा आणि त्याच्यानंतर मी तुला तुझ्या जिभेला तूप लावायला देते, ते तूप लावून घे तू बरं का. आणि हे बघ, आणि आता इतकं टेन्शन घ्यायचं नाही, हे खाऊन झाल्यानंतर तू आराम कर असं म्हणत म्हणत त्या तिच्याकडं बघत असता. आणि म्हणता की मी आता कल्पनाला सांगते की मी सायलीला थोड्या दिवस माझ्या घरी घेऊन जाते, कारण ती इथं राहील तर ती इथं सर्वांची काळजी करल आणि टेन्शन घेईल आणि आणि विनाकारण स्वतःची तब्येत खराब करून घेईल असं त्यांच्या मनात विचार येतात. आणि ते तिच्याकडं बघत बघत मनात वेगळेच विचाराने हसत असतं. आणि इकडं तन्वी बघा काय म्हणते, डॉक्टर मॅडम तुम्ही घरी फोन केला होता का? त्या मॅडम म्हणता, हो हो केला होता ना असं म्हणतच असते. तोपर्यंत त्या मॅडम सांगता, अगं मी सुभेदारांना फोन केला होता. आणि असं बोलताच तोपर्यंत समोर तिला अर्जुन आणि अश्विन येताना दिसतो. आणि ती म्हणते की अरे देवा, यांनी फोन कोणाला केला होता, यांना कोणाला फोन करायला लावला आणि यांनी केला कोणाला. मला असं वाटलं की ह्या माझ्या सासूबाईंना करते. तोपर्यंत मॅडम म्हणता की अगं तुझ्या मिस्टरांना फोन केला होता, तुझे मिस्टर आलेत ना, त्यांनाच तर फोन करायला लावला होता ना तुझ्या घरी. ती मनात म्हणते की नाही नाही, मी यांना नव्हता का, पण शेवटी इलाज नसतो म्हणून लगेच ती म्हणते की अहो असं काय झालं. असं म्हणताच बरोबर अश्विन म्हणतो, मला माहिती होतं तू मरणाऱ्यांमधली नाही, तू आत्महत्या करणाऱ्यांमधली नाही, तू छळ करणाऱ्यांमधली आहे. असं खूप काही घालून पाडून तिला बोलत असतो. पण अश्विनचा इतका संताप झालेला असतो की तो म्हणतो, तू का फोन केला, तू 1 नंबरची नालायक बाई आहे, मला तू माझ्या आयुष्यात नको आहे असं अश्विन तिला पुन्हा पुन्हा बोलत असतो. तो खूप चिडतो तिच्यावर आणि तू मला इथून पुढं फोन करायचा नाही, तुझा माझा काही एक संबंध नाही असं अश्विन तिला म्हणत असतो. आणि हेही सांगतो की मी त्या बाळाला कधीही सांभाळ करणार नाही, त्या बाळाचा माझा काही एक संबंध नाही. पण प्रिया त्याला घडी घडी सांगत असते की अहो ते बाळ आपलं दोघांचं आहे, ते माझं बाळ नाही आहे, तो आपल्या दोघांचं आहे असं समजून, आणि त्याचा अधिकार नाही का, त्यालाही आपल्या सुभेदार कुटुंबामध्ये राहण्याचा अधिकार आहे असं प्रिया सांगत असते. पण अश्विन ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. पण प्रिया तरी पण तेच सांगते की हे बघा कितीही झालं तरी ते माझं बाळ सुभेदार कुटुंबियांमधलंच आहे आणि तुमचाच अंश आहे असं तो सांगण्याचा प्रयत्न करते ती. आणि अर्जुन म्हणतो, हे बघा मॅडम, खरंच ही मरण्याच्या परिस्थितीमध्ये होती का, हिला खूपच जास्त लागलं होतं का असं अर्जुन त्या डॉक्टरांना विचारतो. आणि डॉक्टर म्हणतात, नाही नाही तसं काही नाही हो, खरचटलेलं होतं फक्त हिला असं त्या म्हणता. आणि अर्जुन लगेच म्हणतो की मला वाटलंच होतं, ही बाई मरणाऱ्यांमधली नाही, हिचे फक्त नाटकं असतं हे सर्व. मला माहिती तू आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, तुला माहिती आहे ना ब्लॅकमेलिंगची काय केस असते, करू का तुझ्यावरती केस ब्लॅकमेलिंगची असं अर्जुन तिला बजावत असतो. आणि प्रिया म्हणत असते, नाही नाही हो, तुमचा काही गैरसमज झाला आहे, माझं तसं काहीच म्हणणं नव्हतं असं ती विनवण्या करत असते, हात जोडत असते आणि म्हणते मला माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही, माझ्याकडनं चुकलं असं ती बोलण्याचा प्रयत्न करते. पण अश्विन तिचा एकही शब्द ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसतो. आणि अश्विन तिला म्हणतो, मी घरी कधीच सांगणार नाही तू प्रेग्नंट आहे असं. असं म्हणताच बरोबर अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, अगं तू जे वागली आहेस ना बबली लोखंडे, हे फार चुकीचं वागली, हे तुला वाटलंच नव्हतं की तू असं काही करायला हवं होतं, पण तू ज्या पद्धतीने आमच्याशी पूर्ण घराचा छळ केला आहे ना,
हा छळ केल्यानंतरचा जो काही त्रास आम्हाला झाला आहे तो आम्हालाच माहिती आहे, असं अश्विन बी आणि अर्जुन पण तिला पुन्हा पुन्हा सांगत असतं. आणि ती हात जोडून विनवण्या करत असते की मला माफ करा, मला घरी घेऊन चला, असं सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि यावर अश्विन म्हणतो की चल दादा, आता आपण इथं थांबायचं नाही, असं म्हणून ते दोघंजणं निघून जातात. आणि इकडे लगेच घरी बघा काय होतंय. चैतन्य इतका पटकन येतो आणि तो म्हणतो की अरे अर्जुन कुठं आहे, असं चैतन्य सायलीला विचारत असतो. आणि सायली म्हणते का काय झालं भाऊजी, तुम्ही का असे घाबरलायत? नाही नाही अर्जुन कुठे, असं तो पुन्हा पुन्हा विचारत असतो. आणि त्याच अस्मिता म्हणते अरे सांग तरी काय झालंय, का असं एवढं टेन्शनमध्ये येतो? त्यावेळेस चैतन्य म्हणतो की अगं सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट पाठवलेली आहे बघ, काय आहे काय म्हणतेस असं म्हणून तो कल्पनाताई थोड्या टेन्शनमध्येच येतात आणि म्हणता अरे काय नालायक माणूस आहे हा. आणि सायली म्हणते की अरे असं कसं काय, असं म्हणून लगेच चैतन्य त्याचा मोबाईल काढून सायलीच्या हातामध्ये देतो. आणि सायली बघते तर खरंच त्याने खूप मोठं काही लिहिलेलं असतं, जसं काही ज्याचं काही कोणी काही त्याचं खूपच केलेलं आहे असं त्याने सोशल मीडियावर टाकतो. आणि मग काय सायली पुन्हा वाचायला घेते आणि सायली म्हणते बघा मी वाचते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, असं म्हणताना सायली पुन्हा वाचते आणि म्हणते की अरे त्याने एवढं काही लिहिलेलं आहे की म्हणजे इतकं टेन्शनचं असतं की तिला पोरगी हवी असते, ते माझ्या मुलाला वगैरे मला भेटू देत नाही, असं तसं खूप काही लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे सायली म्हणत असते की किती चुकीचा माणूस आहे. पण तो पूर्ण वाचल्यानंतरच ती म्हणते की आता पुढं काय करायचं हे आपण आता अर्जुन आल्यानंतरच कळू, असं सांगत असतानाच आणि सायली पुन्हा वाचायला सुरुवात करते. आणि ती म्हणते की तिला पोरगी हवी आहे, ती खूप मोठी पोरगी मागते, असं त्याने त्याच्यावर लिहिलेलं असतं. पण ते बघून अस्मिता म्हणते की किती नालायक माणूस असेल हा, खुशाला ते सुद्धा पोय त्यांनी सोशल मीडियावर टाकलेलं. कल्पनाताई म्हणते अरे बापरे, या माणसाचं काय करावं काही कळत नाही, असं कल्पनाताई थोड्याशा टेन्शनमध्येच असतात. पण इलाज नसतो म्हणून त्या पुन्हा बघता आणि बघा केवढी मोठी पोस्ट टाकलेली प्रेक्षकांनो. आणि आता याच्यानंतर अर्जुन आल्यानंतर बघू आपण काय होतं ते. त्या चैतन्य म्हणतो एवढ्यावर तो थांबलेला नाही बाई, त्याने बघ अजून सायली वहिनीच्या नावाची कंप्लीट केलेली, असं तो सांगत असतो. आणि कदाचित सायली वहिनीलाही कोर्टात यावं लागेल. आता बघा प्रेक्षकांना पुढील भागामध्ये काय होतं. अर्जुन म्हणतो बघू आपणही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करू आणि त्याला सडेतोड उत्तर देऊ. तरीसुद्धा मंडळी तुम्ही आता पुढील भागात बघणारच आहोत काय होणार आहे सचिनबद्दल आणि अस्मिताबद्दल. चला तर बघूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.